ज्यांना ज्यांना गप्पा मारून जी आश्वासनं दिल्यात त्यातले किती टक्के लोक त्यांच्याबरोबर राहिले ते त्यांनी सांगावं. जलमधून 60 ते 65% लीड आहे त्यांना. हे उपरे बाहेरनं येऊन ह्यांना काय माहिती आहे इथलं आणि शांत आणि संयमी नेतृत्व आहे बांगच. विकास काम काय केलं? गावातल्या एखाद्या पोरात त्यांनी नाव सांगावं मी पाडता पडतो त्यांच्या 60,000 कार्यकर्त्यांचे नंबर भाऊंच्या डिक्शनरीत असतील की भाऊ नावानुसार ओळखतात. ती म्हणते ती ना हरवलं सापडल्यामधला रुपया हुडकायला लागेल तर कुणाची नावं घेऊन बोलत नाही. पण 13-0 सोसायटी अनिल भाऊंची आहे. अनिल देसाई म्हणजे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. जलमध्ये 70% होणार मतदान. अनिल भाऊंची वडजलात ग्रामपंचायत आहे 7-0. त्यांनी कुठलं काम केलं त्यांनी फक्त समोर येऊन दावावं. आणि ही गुन्हेबाळ बिदाल गटात जाऊन कुणालाही विचारा. नाव काय तुमचं? मी दत्तात्रय काटकर, गाव कोकडवाड माझं. अनिल देसाईंचा आज तुम्ही प्रचार करताय. हा, वडजर मधून किती मताधिक्य मिळेल? वडजलमधून 60 ते 65% लीड आहे त्यांना. कशामुळं? कारण त्यांचं तळागाळापर्यंत जनसंपर्क आहे पहिल्यापासून आणि कामं पण केलेली आहेत तशी भाऊंनी. आणि शांत आणि संयमी नेतृत्व आहे भाऊंच. विकास काम काय केलं? विकास काम भरपूर केलेले आहेत त्यांनी. भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या करोडचे काम ह्या परिसरामध्ये केलेले आहेत. ते आता तुम्ही त्यांनाच विचारा, आम्ही काय बोलू शकत नाही. हा, असू द्या की, पण त्यांनाच विचारा तुम्ही, आम्ही आमचं सांगणार ना. किती मताधिक्य भेटेल अनिल भाऊ देसाईंना? 60-65% इथं 65%. हा भाऊंना. त्यांना सुद्धा चांगला आहे. अनिल देसाईंना वडजल गावानं आतापर्यंत सर्वाधिक जास्त मताधिक्य दिलंय. 100% यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टी दावा करते की आम्ही या गावात लीड घेऊ, 70% मतदान आम्ही घेऊ. राजकारणात दावा करणारे सगळे करतात, पण आम्ही वडजल गावात जे काम केलंय ते काम त्यांनी फक्त दाखवावं त्यांनी काय केलंय. आम्ही वडजल गावामध्ये ते फक्त म्हणतात आम्ही इथं 500 कोटीची आणली, इथं 100 कोटीची आणली, 50 कोटीची आणली. आम्ही वडजल गावामध्ये रिअल 20 कोटी रुपयाची कामं केल्यात. त्यांनी कुठलं काम केलं त्यांनी फक्त समोर येऊन दावावं. आणि फक्त मतासाठी इलेक्शन आलं ज्यावेळेस मतदान करायचं आहे त्यावेळेस फक्त माणसांना आश्वासन देणं आणि माणसांना मोठ्या मोठ्या गप्पा मारणं हे त्यांना लोकसभेला विधानसभेला ज्यांना ज्यांना गप्पा मारून जी आश्वासनं दिल्यात त्यातले किती टक्के लोक त्यांच्याबरोबर राहिले ते त्यांनी सांगावं. आम्ही माणसांसाठी प्रामाणिकपणे 2021 जानेवारीपासून झटतोय. आज आम्ही गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असेल, अंगणवाडी शाळा असतील, सगळ्या आमच्या 4 आहेत त्या. मराठी शाळेची इमारत असेल, रस्ते असतील, गटर असतील, आम्ही पाझर तलाव दुरुस्ती असेल, सिमेंट कॉन्क्रीट बंधारे असतील, सगळी कामं आम्ही गावात आम्ही स्वतः आणून केलेले आहेत. आणि त्या पैशासाठी आम्ही सर्वस्वी झटलोय. आणि त्यासाठी अनिल भाऊंनी आम्हाला 2021-22 साली 100% जिल्हा परिषदेकडून सहकार्य देऊन तिथं प्रत्येक गोष्टीत मदत केलेली आहे. आणि त्यांच्यामुळं त्यांच्या पाठिंब्यामुळेच हा वडजलचा आज विकास दिसतोय. आणि 2009 सालापासून माननीय जयकुमार गोरे आमदार आहेत, त्यांनी वडजल गावाला आतापर्यंत का दिलं नाही? 2011 साली त्यांचेच वडजल गावात सरपंच होता. 2011 साली जी वडजलमधली नळ पाणी पुरवठा योजना चालू झाली होती ती आम्ही स्वतः आमच्या बॉडीनं 2023 मार्चमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरकडून हस्तांतरण करून घेतली आम्ही जबरदस्तीनं. का? योजनाच पूर्ण करत नव्हता कॉन्ट्रॅक्टर. 57 लाख रुपयाची योजना 13 वर्ष चालली होती. आणि आज आम्ही 1,70,00,000 रुपयाची वडजल गावात योजना आणून 465 नळ कनेक्शन देऊन आज प्रत्येक घरी पाणी दिलेलं आहे आणि 100% लोकांना पाणी मिळालेलं आहे. हा आम्ही विकास गावात केला आहे. त्यांनी फक्त विकासावर बोलत असताना ना समोर कधीही कुठल्याही मंचावर येऊन बोलावं तसं आम्ही त्यांना नक्की उत्तर देऊ. फक्त 70% आमची एवढी मतं त्यांनी नाही सांगायची, त्यांच्या नेत्यांना माहिती आहे किती टक्के वडजलमध्ये मतं येते ती. त्यामुळं वडजल गाव 100% अनिल भाऊंच्या पाठीशी आहे. आणि आम्ही टक्केवारीत किंवा एवढ्या लीडमध्ये न बोलता आम्ही मतातून करून नक्की दाखवणार. उरमोडीचं पाणी या परिसरात झालंय, 600 एकर ऊस या परिसरात पिकतोय असं म्हटलं जातंय. उरमोडीचं पाणी कुणाच्या काळात उरमोडी योजना मंजूर झाली? उरमोडीचं त्याचं जनक कोण आहेत? माननीय माजी आमदार धोंडीराम वाघमारे साहेब यांनी त्या योजनेचे ते जनक आहेत. आणि त्या योजनेला त्यांनी चालना देऊन त्यांनी पहिली प्रथम मंजुरी देऊन ती योजना इथं आणलेली आहे. पाणी आणलं, कुणी आणलं, कसं आणलं, सरकारमध्ये प्रत्येक जण आहे, थोडंफार राहतं इकडं तिकडं, पण त्याच्यासाठी पाणी सोडायला लावायला अनिल भाऊच फोन करतात. जनसामान्य प्रत्येक घराच्या उंबऱ्यापर्यंत आम्ही गेलेलो आहे आणि आम्ही काम केलंय. आम्ही मोकळ्या गप्पा मारलेल्या नाहीत आणि आम्ही गावात पैसे आणलेत. 20 कोटी रुपयाची कामाची आम्ही यादी दाखवतो. त्यांनी एक आमच्या गावात आता एक बोर्ड लावला होता, त्यातली 2च कामं सांगावी झाल्यात का म्हणून. 2च. इथं लोक आहेत आमच्या गावातली, त्यांनी सांगावी त्या बोर्डवरचं कुठलं काम झालंय. नारळ फोडायचं आणि फक्त मतापुरतं बोलायचं. माझं नाव बजरंग मगर. काय करतो? शेती करतो.
काय लावलं राहणार आता? रानात आता ज्वारी गहू मका पाणी आहे का? खाकी पाणी तुम्ही आता अनिल भाऊ देसाईंचा प्रचार करता असं दिसतंय. करतो ना प्रचार. अनिल भाऊ प्रचारच करतो मी. अनिल भाऊंची वडजलात ग्रामपंचायत आहे 7-0ची. 7-0. 13-0ची सोसायटी अनिल भाऊंची आहे. बरं, सोसायटी आणि ग्रामपंचायत दोन्ही आहे ना? दोन्ही अनिल भाऊंचे आहेत. बरं. आणि ही गुन्ही बाळ बिदाल गटात जाऊन कुणालाही विचारा ही कुकुरवाड गटात कशासाठी लावून दिलंय ते. हां. फक्त बिदाल गटातल्या बिदालपासून शिंगणापूरपर्यंत कुठेही विचारलं ना हे गुन्ही बाळाचा उद्योग काय आहे तरी बिदाल गटातली माणसं सांगतील. काय उद्योग आहे? सांगतील ना बिदाल गटातली माणसं. फक्त इथल्या कुकुरवाड गटातल्या मतदारसंघातल्या माणसांनी जाऊन विचारावं ही आमची भावना आहे. आणि इथं चांगली माणसं होती कुकुरवाड गटात. हां. एवढी चांगली माणसं असताना सुद्धा एक बाहेरनं उमेदवार आणायची का गरज लागली हीच अजून कळालं नाही आम्हाला. त्यांना का उमेदवार दिली नाही? तर का दिली नाही ही सांगू शकत नाही. बरं. पण ह्या गटानं 2 आमदारकी, हम्म. ह्या गावानं 2दा जिल्हा परिषद सदस्य, वरपुडे सारख्या गावाने आमदारकी, आज शेनवडी सारख्या गावानं सभापती, वेळी सारख्या गावानं सभापती, जिल्हा परिषद बरीच पदं ह्या गटानं भोगलेली आहेत. ह्या गटात एवढी मातबर माणसं आहेत म्हणजे कुठल्याही पार्टीचं होते पण भरपूर मातबर माणसं आहेत. पण जरी एवढी माणसं असताना बाहेरची माणसं आणायला लागते ती तरी आजपर्यंत ह्या गटाला न सुटणारं कोड आहे. त्यामुळे ह्या गुन्हे बाळाला 100% इथं पाडलं जाणार आहे ही निश्चित आहे. तुमचं नाव काय? नाव शंकर कृष्ण काटकर. भाजपने किती विकास काम केले परिसरात? आज तरी काय नाही, फक्त बंधारे एवढंच, बरं. त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही काम नाही. वडजमध्ये अनिल देसाईंना किती मताधिक्य मिळेल? आणि देशाला 65 ते 70 लीड आहे. 70%. सदाशिव तुपे आहे. काय करता? मी मनसेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि प्लस या ठिकाणी मी आज देसाईंना मी त्या दिवशी विरळी ग्रामसभेत पण सांगितलं होतं हां. की आज या ठिकाणी आपण जर भाऊंचा विचार तुम्ही केला तर भाऊंचं मताधिक्य ह्याच्यापेक्षा भाऊ हे व्यक्तिमत्व असं आहे की आज भाऊ आपल्या सर्वसामान्य म्हणजे भाऊंकडे मला आय थिंक वाटतं की 50-60 हजार कार्यकर्त्यांचे नंबर भाऊंच्या डिक्शनरीत असतील की भाऊ नावानुसार ओळखतात. हे उपरे बाहेरनं येऊन ह्यांना काय माहिती आहे इथलं गावातल्या एखाद्या पोरात त्यांनी नाव सांगावं मी पाडता पडतो त्यांची. औरंगोरेंनी. मी कुणाची नावं घेऊन बोलत नाही पण जे उपरे आले तिथं या गणामध्ये उपरे जे आलेत यांनी फक्त नाव घ्यावं गटामध्ये की एखाद्या कार्यकर्त्याचं नाव यांनी मला सांगावं किंवा सुचवावं नाव असं. मी जयराज तुपे म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी भाऊंनी जर ह्यातली कमीत कमी जर बघितली 5-50 पोरं तर भाऊंच्या तोंडी नावं पाठायत त्या पोरांची. म्हणजे एवढं जर प्रेम जवळ न देणारे फक्त भावच आहेत. अनिल देसाई म्हणजे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि अनिल देसाईंना आज या ठिकाणचा युवा वर्ग पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा असून आमच्या माता भगिनी सुद्धा त्यांच्या पाठीमागं त्याच खंबीरपणे उभा राहिलेल्या आहेत. आज आमच्या ताई या ठिकाणी काम आज डोर टू डोरला जर ताई फिरत असतील तर आज मला सांगावं की ह्यांच्यात कोण आलेलं आहे की डोर टू डोरला तुम्ही जाऊन फक्त 4 उपरे हातात तुम्ही धरणार आणि त्यांच्या हातात तुम्ही राजकारण देऊ शकत नाही. राजकारण हे कशासाठी करावं लागतं? समाजकारणही त्यात लागतं. आज आमचे सरपंच ब्रह्मदेव काटकर या ठिकाणी यांनी जेवढा विकास केलाय वडजलमध्ये आय थिंक मला वाटत नाही की ह्याच्या आधीच्या ग्रामपंचायती पण त्यांच्या हातामध्ये होत्या तर त्यांनी तो विकास केलाय का? हा विकासाच्या भूमुख जर चाललो आपण किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एक विकास पुरुष म्हणून अनिल देसाईंना आपण बघणं खूप चांगलं होईल. आणि ह्या जनतेनं आज मला काही माझे म्हणजे सहकारी गावातलेच आहेत किंवा माझे जवळचे चुलते वगैरे असतील यांनी या ठिकाणी आज मला वाटतं मी शब्द देतो की आज अनिल भाऊ वडजलमध्ये 100% प्लस चालतील. किती मताधिक्य मिळेल? 100% प्लस म्हणतोय मी. मताधिक्य किती? मताधिक्य म्हणजे आपलं जर मतदानाचा जर आपण टक्का धरला तर टक्क्यात आपण बोलण्यापेक्षा जसं आमच्या सरपंचांनी म्हणलं की टक्क्यात बोलण्यापेक्षा की मतदानाचा अधिकार जो युवा पिढींना आज आणि युवा पिढी त्यांच्या पाठीमागे एवढी सक्षम उभा आहे की ती युवा पिढीत तुम्हाला या ठिकाणी अनिल भाऊंना सर्वस्वी मतदान करून आणि अनिल भाऊंचं मतदान यांचं आता समोरच्यांचं मी काय जास्त काय त्यांच्या विरोधात आपल्याला बोलणं पण हे नाहीये आणि त्यांच्याबद्दल काय बोलावं ते जर इकडून बाहेर ना आले असतील तर आज ह्या गटामध्ये त्यांचा खरंच काय उपयोग नाहीये असं मला वाटतं. दादासो रामचंद्र काटकर. तुम्ही आज अनिल देसाईंचा प्रचार करताय तुमच्या वडजल परिसरात किती मताधिक्य मिळेल? वडजलमध्ये 70% होणार मतदान. 70%. 70% होणार. सरपंच कोणा पार्टीचा? धनाजी जाधव आणि उपसरपंच ब्रह्मदेव काटकर. तुमच्या पार्टीचे? हा आमच्या पार्टीचे आहेत. तरी किती मताधिक्य होईल? मताधिक्य 70% करणार आम्ही. कशामुळे? विकासच तेवढा आहे. अनिल भाऊ. अनिल भाऊन आता जी चालू जी बॉडी आहे का नाही
प्रत्येक काम आहे ना काम बोलणार आहे ती प्रत्येक भारतीय जनता पार्टी मध्ये वडजरमध्ये आम्ही कोट्यावधी कामं केलेत. कशाची कोट्यावधी ती म्हणते ती ना हरवलं सापडल्यामधला रुपया हुडकायला लागल तसं काम एखादं हुडकायला लागेल त्यासनी. उरमोडीचं पाणी आलंय की उरमुडीचं पाणी काय आहे तवा उरमुडे पाणीपेक्षा पाऊस ज्यादा पडायला लागलाय आता. ऊस पिकायला लागला इकडची लोक सांगायला लागले. 600 अहो ऊस 600 एकर जमीन नाही गावाला आणि 600 एकर कुठनं ऊस याचा. असं कार्यकर्त्यांनी दावा केला 600 एकर ऊस. अहो 600 एकर जमीन भरवून दावावी वडजलचं क्षेत्रफळ किती आहे बघावं त्यांनी. मताधिकी 100% मिळणार. मताधिक हो का मताधिकी आम्ही 70% देणारच आहे भावना. आणि त्यांनी आता समजा ही दावं करते ते का नाही त्यांनी फक्त सांगावं बिदलगट सोडून इकडं कशाला आलोय आपण का टोळे सोडले ते इकडं. होतील. विजय 200 न 2000% विजय होतील.